नमस्कार. मी आपल्या सर्वांची डायरी. देवाने ही सुंदर सृष्टी बनवताना पुरुषाला शारीरिक बळ अधिक दिले आहे, परंतु स्त्रीला मात्र मानसिक दृष्ट्या कणखर बनवलेले आहे. कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अनेक भावनिक चढ उतार येतात. लहानपणी जिथे आपण जन्म घेतो तीच रक्ताची नाती सोडून सासरच्या माणसांना तिला आपलंसं करावं लागतं. या वाटचालीची खूप वेळा भावनिक ओढाताण चालू असते, परंतु ती ते खंबीरपणे सहन करते. म्हणूनच म्हणतात, मुलीचं जीवन कसं दोन विभागात विभागतात मुलीचं जीवन कसं दोन विभागात विभागतात. माहेर सोडून आल्यावर रक्ताचीच नाती दुरवतात. प्रत्येकाच्या मनात एक गुपित असतं. बंधनामुळे समाजाच्या काही सांगायचं नसतं. माहीत असतानाही काही वेळा वाटा चुकायच्या असतात. कंठ दाटून आला तरी अश्रू दाखवायचे नसतात. कंठ दाटून आला तरी अश्रू दाखवायचे नसतात. त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात असणारी आपली आई, बहीण, आत्या, मावशी, आई, बायको अशा प्रत्येक स्त्रीला ही भावनिक ओढाताण करावीच लागते. त्यात तुम्ही तिच्या सोबत असता का? तुम्ही तिच्या सोबत नक्कीच खंबीरपणे उभे असाल याची मला खात्री वाटते.